नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र टुडे. भाई सीताराम बडे आणि मराठा तरुण जो काही एका संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणतोय, या दोघांमधील ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे. ही कॉल रेकॉर्डिंग इतकी खालच्या थराची आहे किंवा संभाषण यातील इतक्या खालच्या थराचं आहे की आम्ही आपल्याला सर्व ऐकू शकत नाहीत, पण जेवढं जमल तेवढं आम्ही या ठिकाणी आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप खालच्या थराला भाषा वापरण्यात आलेली आहे, चुकीची आहे. असं कोणीही दोघांनीही अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. या अशा भाषेचं आम्ही महाराष्ट्र टुडे कदापि समर्थन करत नाहीत. आमच्याकडून शांतता पाहिजे का तुम्हाला? मराठ्यांनी आरक्षण तुम्हाला देताना काही विरोध केला होता का? अहो आताही मराठ्याला आरक्षण देताना आम्ही विरोध केलाय का? आम्ही आरक्षण मागताना तुम्ही कशाला विरोध करता? अहो कधी विरोध केलाय आम्ही? बघा, मी आहे छावा युवा संघटनाचा प्रदेश उपाध्यक्ष. एक मिनिट ऐका बऱ्याच दिवसापासून 12 एक मिनिट ऐका. एका सेकंदात आम्ही 10 FIR फाडू त्या 12 गोरच्या विरोधात, समजलं? फेसबुक वरती म्हणजे मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण भेटताना आम्ही विरोध केलाय का तुम्हाला? काय केलं नाही तर कशाला प्रति मोर्चे काढता, कशाला प्रति तुम्ही हे बोलताय का? समोरच्याचं ऐकून घेताय का? तुम्ही समोरच्याचं ऐकून घेताय का? ऐकून घेताय का समोरच्याचं? सांगा. बघा तुमच्या त्या 12 कोरच्या पोस्ट बघा जरा थोडा. तुम्ही समोरच्याचं ऐकून घेताय का? मी बोलतोय तुम्हाला भाई सीताराम बडे, शेतकरी कामगार पक्ष, बीड जिल्हा. तुम्ही ऐकून घेताय का? बोला. तुम्हाला आरक्षण पाहिजे होतं त्यावेळेस माझ्या समर्थनार्थ पोस्ट आहेत. तुमच्या समर्थनार्थ, तुमच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट आहेत. पण जिथं तुम्ही पंकजा मुंडेचा एक शब्द वापरलाय, कोणता? उपोषण करून आरक्षण भेटणार नाही. पण त्याच्या अगोदरचे 4 वाक्य, नंतरचे 4 वाक्य टाकलेत का तुम्ही फेसबुकला, व्हॉट्सअपला? म्हणजे काय टाकायची गरज आहे विरोध केल्यावर? विरोध केला का? सिद्ध करा. काय सिद्ध करा विरोध केलाय तर. कशाला सिद्ध करा ना, विरोध केलाय त्यांनी, सिद्ध करा. काय केलंय मग? कुठं सिद्ध करा ना तुम्ही. सांगा मला सिद्धतेमध्ये त्यांनी कुठे तुम्हाला विरोध केलाय? हाकेच्या उपोषणाच्या ठिकाणी, वडापाव खाणाऱ्याच्या ठिकाणी जाता येतंय. काजू बदाम खाणारा दरंगे होते. काजू बदाम खाल्ल्याचं तर वजन वाढलं असं, शुगर वाढली असेल त्यांची. ऐका ना, वडापाव आणि काजू बदाम एकच आहे. काहीतरी आपण कुठतरी एक शेतकऱ्याचे पोर आहेत. आपण कुठतरी ग्रामीण भाषेतून आलेलो, ग्रामीण घालण्यापेक्षा, असे पोस्ट करण्यापेक्षा मी काय म्हणतो, शेती सुधारावी. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. मला धमकी द्यायची तुम्हाला? हमी भाव मागावा जरा. मला धमकी द्यायची का तुम्हाला? धमकी नाही, आम्ही करून दाखवतो. काय करायचं करता का? तुम्ही यात कुठे येता? पुण्यात येता का? चिंचवड मध्ये? आम्ही बीड मध्ये राहतोय. बरोबर. आम्ही बीड मध्ये कुठे यायचं सांगा मग? या बीड मध्ये राहतोय मी. वडून कुठे? या वडून. तुम्हाला धमकवायचं जर मला असेल ना, मी पोस्ट तुमच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात केली का? त्या माणसाला नंबर मागितला, मी नंबर, माझ्या नंबरवरून तुम्हाला कॉल केलाय. तुम्ही मला बोलताय ना आता. मग आता कोणाला? बारोकरला बोलायचं का? जोडतो का बारोकरला? का मी नंबर तुझा तू बघ. ऐक ना, तुला आवाज बोलतोय मी, इज्जत देतोय. तुझं नाव सांग पूर्ण, सांगतो. काय करायचं तुला ती कर. भाई सीताराम बडे. भाई सीताराम बडे. बडे. अच्छा, ठीक आहे. तुला काय करायचं सांग मला. अच्छा, तुझ्यावर गुन्हा दाखल झाला काही? मग झाला असेल ना. नसेल तर आम्ही करतो आता. काय वाईट बोललो तुला मी? 12 बलुतेदारांना ज्यांनी एकत्र घेऊन सगळं स्थापन केलं, कुणी केलं? त्यांच्या लेकरांना कुणी केलं एकत्र घेऊन? भेटायले कुणी केलं एकत्र घेऊन? कुणी केलं? टाकताय मग तुम्ही एकत्र घेऊन? कुणी केलं? उत्तर द्या ना. तुमचंच काय? पंकजा मुंडे तुमच्या घरी पाणी भरा येतात काय? पंकजा मुंडे तुमच्या घरी पाणी भरा येतात का? अरे बाळा ऐक ना, एवढं तुला उत्तर देते. कुणी केलं एकत्र घेऊन 12 बलुतेदाराला हे मला सांग. शिवाजी महाराजांनी केलं. सगळ्या शिवाजी महाराज मराठी हे तुला म्हणायचंय का आता? नाही म्हणायचं नाही. तुला म्हणायचंय का? आता प्रश्नाचं उत्तर दे. शिवाजी महाराज हे फक्त मराठीचे तुला म्हणायचे सांग. नाही म्हणायचं नाही, पण तुला म्हणायचंय का सांग. तू पंकजा मुंडे माझ्या घरी पाणी भरले, तुझ्या घरी कोण पाणी भरले? तर शिवाजी महाराज येतात की दररोज. महाराज येतात आमच्याकडे. आम्ही महाराजाच्या बाबतीत बोलू नाही शकत. महाराज समोर आणू नये का? तुमची ही तुत्यागिरी हे का? महाराजाला समोर कशाला आणता रे तुम्ही? अरे तू कशाला आणतो पंकजा मुंडेला? मग मी कुठे आणलं पंकजा मुंडेला? तू त्या समोर पंकजा मुंडेचं मी नाव घेतलं, तू घेतलंय?
तू घेतलंस ना, तू म्हणला कधी घेतलंय? पंकजा मुंडेने असं म्हणले होते आणि विरोध कुठे केला? विरोध कुठे केला मग सांग म्हणलं, तू स्पष्ट करायला तू आता पाणी भरायचं हे यार तुमच्या अवकातच नाही रे, तुमच्या अवकातच नाही म्हणतो ना तुला. गुन्हा दाखल झाला आणि हे काय उलट तू पटकन ठेव फोन. येतो का? कुठे येतो तू? कुठे येतो तू? कुठे येतो? कुठे येतो सांग. लोकेशन मी तिथे येतो 2 तासात. हा 2 तासात येतो, लोकेशन पाठवतो. ये लोकेशन पाठवतो वडवणीला ये. लय दम आहे तर का मी येऊ पिंपरी चिंचवडला? मी पाठवतो लोकेशन. अरे पिंपरी चिंचवडला 2009 ते 2023 पर्यंत राहिलोय तू त्या. अरे गांडूंनो, आम्हाला आरक्षण भेटलं, आम्ही आरक्षणात गेलो. अरे बाबा घ्या तुम्ही काही करा, आम्ही आपण घेत नाहीत. तुम्ही आपण घेतात आम्हाला कॉल करून. आम्हाला नंबर आमच्या पोस्टर झक मारायला येतात का तुम्ही? तुम्ही आमच्या पोस्टर झक मारायला येतात का? गद्दार. अरे गद्दार तुम्ही गद्दार आहेत. तुमच्या जिंदगीवर कुत्र्यांना. अरे गद्दार आहेत तुम्ही. तुमच्यापाशी ज्ञान नाही, तुमच्यापाशी काही झाट नाही. अरे झाट तुझ्यापाशी ज्ञान नाही. हरामखोरा तुझ्यापाशी काय नाही. तुम्ही फाशी घ्या. अरे वंजारी मुठभर आहेत का? 50% मराठीत पण तुमच्या ठेव त्यातले तुमच्या सगळे आता राहिलेले सुरले घालताना आम्ही ठेव. बरं आणखी काय काय करू शकतोस तू? अरे सगळे करतो आम्ही, काय करायचं ते करतो. ठेव सांग ना, सांग ना. झटू सांग ना काय काय करू शकतो. अरे तू फक्त अरे बाबा तू नंबर फेसबुकला टाकतो, कमेंटला येतो. सांग काय काय करू शकतोस तू? आम्ही नाहीत ना पोस्ट जातीवाची पोस्ट करतो. अरे बाबा पोस्ट माझ्या समर्थनार्थ कोणीतरी टाकली, तू मध्ये आला. मग आता तू काय काय करू शकतोस सांग? तुझ्या समर्थनार्थ तू 2 तासात येतोय ना. तुझ्या बापाने तुला पैदा केलं वडवणीच्या चौकात ये. तुझ्या बापाने वडवणीच्या चौकात ये. 1 मिनिट ऐक, वडवणीच्या चौकात ये. तुला भाई सीताराम वडवणीच्या चौकात ये. रिकामी नाही रिकाम तिकडे तुला. अरे झट मग 2 तासात अरे मुठभर असलो तर आम्ही ऐक. हारलात ना, हारलात अजून एक मिनिट तुझ्या जेवढ्या पोस्ट आहेत ना तेवढ्या आम्ही आता एक मुठीनं एका जीवानी तुझ्या प्रत्येक पोलीस स्टेशनला अर्ज होतो. थांब जरा. तुला कुठं नको म्हणलं. सुधारतोच ना, तेच बघतो. तू कोणाला खेटलाच माहिती का? छावा युवा संघटनचा प्रदेश उपाध्यक्ष मी. अरे तू 2 तासात वडवणीला येणारा माणूस 5 तास टाइम तुला वडवणीच्या चौकात वाट बघतोय तुझी. मी काय म्हणतो, ऐक ना, वडवणीच्या चौकात तुझी 5 तास वाट बघतोय तू. 2 तासात येतोय ना. 15 एफआयआर दाखल करून तुझ्या पैसे 100 चल निघ निघ निघ. लय बघितलं तुझ्यासाठी. चल निघ. अरे बाबा मुठभर आहेत पण तुमच्या उरावर बसलो आम्ही.